मित्रांनो, जय महाराष्ट्र. तुमचं स्वागत आहे दादूस ब्लॉगमध्ये. तुमचा दादूस आज डिलेव्हरी करायला निघाला आहे. डिलेव्हरी माझ्या मित्रासोबत आम्ही डिलेव्हरी करतो. आता नवशा गणपती चाललो आहे. 5 डिलेव्हरी झाल्या आहे, 4 डिलेव्हरी बाकी वाटतं. इथे हे अजून कोणचा गोल क्लबचा आमचा ब्लॉग पडला होता. काय रे, विठू माऊली. हां, विठू माऊली पानवाला. या साईडला एक कोणचं तरी वेजर्मा रोमियो असं नाव आहे काहीतरी, हॉटेल आहे वाटतं. नवशा गणपतीला जर गेलो तर दर्शन तरी भेटेल एखाद्या वेळेस असं वाटतं. अरे अरे हवा कसा घुसतो का तुला. रिकॉर्डिंग सर्व राहते काय. पाहिलं किती घंटन मारतंय. काय स्कॉर्पिओ बिरपिओ टाकली ते खतरनाक पाणी. A few moments later. CCTV कॅमेरा त्या साईडला मी दिसतो इथं. असं काम राहतं. लिफ्टमध्ये टाकायचं, त्याच्या पहिलेच फोटो काढून घेतला मस्त. तर अशा काही बिल्डिंग असतं. आपला खर्च निघतोय ना, बस अजून काही नाही पाहिजे. ठीक. अरे नंबरच नाही तिथं. 10 नंबरचा 491 सोडून दे. हां, ट्री हँड वाल्याला बोलणार आहे. कोणता? TL ओके. चला आपण जाऊ. आपल्याला काही काम सांगून दिलं तुम्ही, करावं तर लागेल. पैसे भेटत आहे, सांगायचं ना सारे पैसे भेटत. बसले. एकच मिनटं झाली बाई. पुढच्याला फोन करायचं आहे म्हटला तो, पण ही अशी लिस्ट असते. अशी काही लिस्ट असते, त्याच्याने फोन लावायचा राहतो. इथं नंबर्स असतात ह्या साईडला. TL वाल्याला लावला. TL वाला कोणचा आहे? तो झाला TL वाल्याचा. गंगापूर रोडला आहे. ड्रायव्हिंग पाहिजे. पाहिलं ना, एक दुसऱ्या फ्लॅटमध्ये दुसऱ्या बिल्डिंगमध्ये घुसवून जातो. काय पा पा पा. खतरनाक आहे. कॉल लावतो. रूमचं दिसत नाही बाई. हा माणूस ना तसे डोळे दाखवून बसलाय. डोळे दाखवून म्हणजे त्याच्या एका साईडला फोन आहे, एका साईडला TV. 4K UHD. क्रोमामध्ये द्यायचं आहे का? वा, क्रोमामध्ये 2 ऑर्डर द्यायचे. येला म्हणताना मस्त ऑर्डर. थोडं छोटंच आहे. बाबू काय छोटे चला क्रोमामध्ये. ब्लॉगर आलाय क्रोमामध्ये असं म्हणून आहे आता. काय रे दाखव द्यायचं आहे मध्ये.
थांबा गाईज मला हे लावू द्या. काय असतं क्रोमाचं शो गोडाऊनवरती, हे बघ असं गोडाऊन असतं आणि इकडे हे ब्रिज ठेवतं असं सर्व. आता मला कॅमेरा बंद करावा लागला, नाही तर पलतीने काय करत होता. गाडी चालवलं असं हे काहीतरी सीन असतं. आता बोलले ते कंपनीचा की त्या गेटमधून जायचं नाही, त्याच्याने काउंट वाढतो म्हणे, कोणता तरी काउंट असतो, काउंट वाढतो म्हणे. हा मग तो नंबर आहे माझ्याकडं ठीक आहे, 70 कशात तरी 30. काउंट त्र्याण्णव 59 बापरे नंबर पाठी. काय झालं. प्लेस कोणची प्लेस माहिती का तुम्हाला ही? आपण सोमेश्वरला जातो ना, तिकडं तो एक हॉटेलच्या नावाखाली एक बिल्डिंग राहते बा. ही ती बिल्डिंग कोणची? हरिओम ढाबा. हरिओम ढाबा. इंग्लंड आहे. हरिओम ढाबा. डिलिव्हरी डिलिव्हरी त्या दिवशी इकडे गेलो तो जेविंगला, आता यपिंगला जावं लागलं. शाबाश छपाई करो यही उम्र है भाई. हाय काय मजबूत बिल्डिंग आहे भाई ना नाना भाई. डोळे पांढरे होऊन गेले आता. हा दररोज एक चक्कर राहतो आमच्या. किती मजली मार बिल्डिंग? हे 22 मजली आहे. अरे अब्बा 22 मजली काय म्हणता? नुसतं एवढं व्हायची बाय. आता इथून टर्न का इथून मध्ये गाडी जाईन का? ते पण नाही जाईन ना नाही काय. बाय 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 बाय. पहिल्यांदा आलोय मी या बिल्डिंग मध्ये. तर कितीचे आहे एक फ्लॅट इथं? CRचा एक CRचा पहिला फ्लॅट आहे. सुरुवात CR पासून सुरुवात आहे, म्हणजे 1 पॉईंट पासूनच सुरुवात आहे. काय रे झालं काय होतं? काय द्यायचं? आणि वॉटर प्युरिफायर साठी भाई साहब. चला ब्लॉग स्टार्ट करू. भाई साहब काय मोठी बिल्डिंग आहे, खतरनाक आहे. ओ भाई साहब. हां पडलं ते असं म्हणू शकतो. थांब रे मला बी यायचंय. हाय आमच्या आमच्या व्ह्युअर्सला थोडंसं दाखवू दे ना, आम्ही कसे स्ट्रगल करतो. असे उड्या मारून मारून जातो, असं उड्या मारून मारून जाऊन इथपर्यंत AC ची हवा येते. आणि हे पा हे फक्त त्याच्या वरती जातं. हा बापरे किती फ्लोअरला आहे? आणि पहिल्याच आहे. पहिला म्हणजे 3 फ्लोअर चढावं लागतं. पहिले तर 3 फ्लोअर चढावं लागतं भाई. 21 फ्लोअर. -1 -1 -1 P1 P2. हा बिल्डिंग आहे बनणार आहे. बी बेसमेंट आहे. आखे पांढरे झाले, आमचे आखे पांढरे होऊन गेले बिल्डिंग. कोणची बी बिल्डिंग आहे तुम्ही भाई काय अजून चालूच आहे आताच इथं. इथं बी कॅमेरे आहे. DPS तो पण टाइम लागेल. इथं बी कॅमेरे आहे ना. आपल्याकडे एक दुसरा कॅमेरा आहे. तगडं आले पोप्या फुलवाले पप्या. भाई एंट्रीची म्हणजे सगळी 001 भाई. पाय 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 काय तगडं आहे भाई हे सर्व. फोन लावता भाई, फोन लागतो भाई. पाहिजे ना पैसा 1 CR म्हणते का आता. आले बंद कर. भारी पे पोर भाई. 0 -1 4 2 महादेव गोरे 21 पर्यंत आहे का रे? 22 हा 21 म्हणजे 839. पहिल्यावर जायला तुला 1
1 2 3 मग चौथ्याला तो पहिल्या वर्षी हो 4 मधल्या चढायचे मग 1 मजला येतो. हाय सब वॉचमॅनलाच तर ए सी देऊन दिलेला आहे. त्यांच्या गाड्या बघायसारख्या आहे रे काही काही तर, पण इथं लागलेलं नाही जास्त. हां हां आला हो पण लगेच भाई साहेब काय तगडा व्ह्यू आहे भाई साहेब. आपण आहे ना एक दिवशी एक चॅलेंज करू नाही की ह्या बिल्डिंगमध्ये सगळ्यात एक्सपेन्सिव्ह फ्लॅट कितीचा आहे पण ठीक करू. रिव्ह्यू नाही बघ. वॉचमॅनला विचारू, वॉचमॅनला आता चला वॉचमॅनला विचारू आपण. केलात आम्ही फोन. सध्या तरी आहे ना आपण फक्त ह्या बिल्डिंगचे चक्कर मारू शकतो. ह्या बिल्डिंगचे चक्कर मारू शकतो. काही स्पेसिफिक असं ब्लॉग बनवायला काय भेटत नाही, पण आज भेटून गेलं ही बिल्डिंग. एकदम भारी वाटली. एक नंबर मजा आली पाहिजे. फ्लॅट तरी भारी होता. फर्स्ट फ्लोअरलाच होता. फर्स्ट फ्लोअरमध्ये त्यांच्यासाठी -1 राहतात. -1चाच फ्लॅट एवढा भारी होता तर 21 फ्लोअरचा किती भारी असेल नाही का. असं गोल फिरून हे समोरचं काय रे. ही अशी एंट्री होती, आता ही एक्झिट आहे. ही पूर्ण रॉयल माणसासारखी फिलिंग येते नाही का. जागोजागी स्पीड ब्रेकर, स्वच्छता सर्व काही आहे इथं. हे बाय गाडी देखा ना, सिर्फ बांग्ला दिखा नहीं. BMW देखो इलेक्ट्रिक EV. अब हम आपको ये दिखाने वाले हैं हम कहाँ गए थे. वो देखो हम कहाँ गए थे. हम इधर गए थे. आपको ये जगह पता ही होगी. हेलो. बाहर से दिखने में आपने सोचा होगा इसमें क्या रहता होगा, हमने दिखा दिया. इतना ना दिखाया कि आप देख सकते हो. एक नंबर होती भाई जागा शॉप पण एकदम खालच्या म्हणजे ग्राउंड फ्लोअरला जर AC लागत होता तर बाहेर निघालो तर गरम व्हायला लागलं. एवढा खतरनाक वातावरण होतं. इथं बी जायचं एक दिवशी. नाही इथं लॉन्स आहे. फोन लावा लागेल. हे पण एक बनतं काय गोडा. आता मी एक फोन लावतो आणि डिलिव्हरी संपली आणि आपला ब्लॉग थांबा अजून बाकी. गायत्री लॉन्च कोणतं तरी हे का हे नाही. गायत्री लॉन्च हां ते राहिलं गायत्री लॉन्च. काय गुलाब साऊड गाड्या तर भरपूर आहे रे. लग्नाचं द्यायचं आहे का काय यांना. अरे असं का लग्नाचं गिफ्ट आहे का. ते म्हटलं लॉन्चवाले केव्हापासून वॉशिंग मशीन मागायला लागले. लग्नाचं गिफ्ट द्यायला यायचं आहे. थोडंफार गुलाबजामुन बी गावतं नाही का. घे तिकडं की नाही तर इथंच थांबायची. लग्नाचे फुकटचं जेवण बी घरावर भेटेल नाही का मस्त. आमचे ग्राहक उदय इकडं घोडा होता. घोडा तिला सुद्धा डिलिव्हरी दिली आहे. हो बाय हे इथं दिलेली का भारी ग. अरे बाय बाय हे का. हां हेच मागचा रोड आहे. मध्ये जाता येईन का उतरावा लागेल. चला उतरून घेऊ. आणि बंद करू थोडा. लोड उतरवतो आणि परत चालू करतो. काय लॉन्स आहे डिलिव्हरी झाली. भारी लॉन्स आहे काय.
झालं ना? चल आता आमची पूर्ण ऑर्डर झालेले आहे. आपलं मंदिर गप्प बसायचं, आपलं मंदिर जायचं. मंदिर जिंदाबाद. वाव, पुढून टर्न नाहीये. घ्या रिवर्स वाटतं. हाय का निघायला जागा आहे वाटतं. नाही. नाही का भाई, पहिले लॉन्च पाहिलं का तुम्ही? पत्र्याचं दिसतं पण पत्र्याचं नाहीये. उलटू महाग लॉन्च आहे. हो. एकदम खतरनाक वाटलं. आजचा व्लॉग लय इंटरेस्टिंग आहे. आता डायरेक्ट फिरायला बोट क्लबच्या खूपच गिरणारी रोडला होता आम्ही. हे लॉन्स आहे असं. हे बघ, तुम्हाला दाखवतो मी. लॉन्स बी दाखवतो, सर्व दाखवतो. तू काय खाऊन आला तरी मी पराठे खाऊन आलो. तो असं काही लॉन्स आहे. असं लॉन्स आहे. वाव, हे असं लॉन्स आहे. मधून तुम्हाला इंटेरियर बी बघितलं असेल. ते एक्सटेरियर पाहून घ्या. तिथून एंट्री तिकडे लग्नाचं आहे बघा. रोड आहे, त्याला आंब्याची बाग आहे. ग्रीनलँडला मेसेज टाकला ते सांग. माहिती आहे ना कोणता? हे बोर्ड्स दिसत आहे का? आम्ही इकडून चाललोय. पहिले रॅपर्स किती पडलेले वाईट वाईट दिसतंय. सर्व रॅपर्स आहेत. पूर्ण घाण घाण करून ठेवली एवढ्या मैदानावरती. आजचे दिवस असं बसल्या बसल्या तुम्ही गाडीचा मजा घ्या, नाही का? एकदम भारी मजा येते. आजचा ब्लॉग मध्ये 100 मजा येते. जर बॅकवॉटर्सला गेलो असतो तर अजून मजा आली असती. पण नको जाऊ दे थोडा. 999 कोणाची गाडी काय माहिती. इकडं शेत आहे. शेत भारी हवा येते. कॅमेऱ्यामध्ये पाहू शकतो मी माझे केस कसे उडत आहे. सगळा पडून मला या साईडला केस, बाकीच्या या साईडला केस. इकडे पाहू शकता. जाऊ द्या, इकडं तुम्ही पहा. भारी मजा आली. जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका. कमेंट बी करा. बाय बाय.